आजच्या सभेसाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर विश्राम दिवाण डॉक्टर दिवाण हेही उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे जो ज्वलंत असा जो प्रश्न आहे म्हणजे आजचा रशिया युक्रेनचं युद्ध, त्याची पार्श्वभूमी, भवितव्य वर्तमान आणि वर्तमान, तर ह्या तिन्ही बाबी आज आपल्याला आपले वक्ते सर्व विशद करून सांगणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आवाज येतोय माझा? आपण थोडं उशिरा सुरू करतो, पण नेव्हरदलेस एक 40 मिनिटात जेवढं मला आवाज एवढा वेळ हा इकडे जो नकाशा आहे ना, तो नकाशा मुद्दामून याच्यासाठी दाखवला आहे की आपल्याला एक जिओ पॉलिटिकल सिग्निफिकन्स कळतो. म्हणजे हा जो विषय आहे, मी डायरेक्टली विषयालाच मात करते आणि बाकीचं आपण नंतर बोलूया. बहुतेक वेळेला आपल्या समोर काय झालं, 24 फेब्रुवारीला एकदम समोर आलं की युद्ध चालू झालं आणि मग जगभरातनं बातम्या यायला लागल्या. मग हे युद्ध आता वर्ल्ड वॉर 3 होत आहे का? मग कोणी बाबा भांगा त्यांचं हे आलं, नॉस्ट्राडॅमसचं आलं, अजून कोणी काय काय सांगितलं आणि असं ठरलं काही अडचण आहे मॅडम? आणि मग असं लक्षात आलं की सगळ्या जगामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. कारण कुवेतचा वॉर झाला त्याच्यानंतरचं हे पहिलं असं युद्ध. म्हणजे कुवेतचा वॉर आम्ही असं नेहमी म्हणतो, जे आम्ही अभ्यासात असतो, आम्ही म्हणतो की आपल्या लिव्हिंग रूममध्ये आलेला पहिला वॉर म्हणजे तो होता. आणि CNN नावाचं अमेरिकन चॅनलनी त्याची मक्तेदारीच घेतली की मिसाईल टू मिसाईल आखो देखा हाल सगळ्याच्या सगळ्या तुमच्या लिव्हिंग रूममध्ये यायला पाहिजे. आणि त्यावेळेला ते आपल्याला फार वाटलं नाही, कारण ते मिसाईल्स येत होते, आपल्याला एवढ्या कॅज्युअलिटीज दिसत नव्हत्या किंवा ते इन्स्टॉलेशन्स म्हणजे स्टेटच्या इन्स्टॉलेशन्स एस्टॅब्लिशमेंट्सच्या अगेन्स्टचा जास्त तो वॉर होता. पण तो ज्याला आपण म्हणतो की वॉर वॉज अ रियालिटी, हे आपल्याला पहिल्यांदा कळलं. ओके, सो हा जो सगळा गुलाबी भाग आहे, आपण तिकडनं सुरुवात करूया की हे काय ॲक्च्युली झालं. हा जो सगळा गुलाबी भाग आहे आपल्याला दिसतोय, तो आहे सगळा रशिया. त्याच्यानंतर तिकडे 14 क्रमांकाचा जो स्टेट दिसतोय ब्लू कलरमध्ये, ती 14 क्रमांकाची स्टेट म्हणजे युक्रेन. ओके, आणि मग त्याच्या आजूबाजूला जे मॉल्दोवा वगैरे, आणि जांभळ्या रंगात 6 नंबरला जे आहे ते म्हणजे कझाकिस्तान, आणि त्याच्या खाली मग उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ज्याला आपण सेंट्रल एशिया म्हणतो. ओके, सो हा जनरली एक त्या प्रांताचा एक नकाशा ह्याच्यासाठी आहे की त्या प्रांतामध्ये ॲक्च्युली होत आहे काय. तुम्ही जर बघितलं तर रशियाच्या आजूबाजूला जे सगळे देश आहेत ना, म्हणजे आता 15 देश झाले. सो थोडंसं आपल्याला वर्ल्ड वॉर 2 दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं त्याच्यापासून ह्याची खरं पार्श्वभूमी चालू होते. तर दुसरं महायुद्ध संपलं आणि ते निर्णायकरित्या संपलं. म्हणजे अमेरिकेने पहिल्यांदा ॲटॉमिक बॉम्बचा वापर केला. हिरोशिमा नागासाकी ही 2 शहरं उद्ध्वस्त झाली आणि त्याचे परिणाम अनेक वर्ष आपल्याला दिसले. म्हणजे पहिला आणि थँकफुली आत्तापर्यंतचा द ओनली यूज ऑफ अ ॲटॉमिक बॉम्ब समथिंग रिलेटेड टू न्यूक्लिअर. असं झाल्यानंतर मग जगामध्ये काय झालेलं होतं, एकीकडे अमेरिका जो होता तो गेली एक 100 वर्ष तरी स्वतःचं इनोव्हेशन, इन्व्हेंटिव्हनेस ह्याच्यावरती त्याचं बळ वाढवत होता. आणि अमेरिकेची तोपर्यंत आम्ही असं म्हणतो की पॉलिसी आयसोलेशनची होती. म्हणजे जगाच्या राजकारणात फार नाक खुपसत नव्हता अमेरिका, कारण त्यांचा स्वतःचा एक त्यांचा एक व्ह्यू पॉईंट होता. त्यांना स्वतःचा विकास हे जास्त महत्त्वाचा होता. आणि दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं तेव्हा जगामध्ये 2च असे देश उरले ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती, प्रचंड ॲम्युनिशन, प्रचंड आर्मामेंट्स आणि एकंदरीतच सगळ्या जगावर वचक ठेवण्याची शक्ती. एक होता अमेरिका आणि दुसरा होता रशिया. आता या दोन्ही देशांमध्ये फरक पण खूप होता. म्हणजे दोघेही प्रचंड मोठे देश, आपापल्या प्रांतातले दिग्गज लीडर्स हे जरी असले तरी पैसा म्हणजे ज्याला आपण म्हणतो मनी इन हँड हा कॉन्सेप्ट जो होता तो त्यांच्याकडे होता. कारण पहिले दोन्ही महायुद्ध होती ती युरोपच्या उपखंडावरती झालेली होती. अमेरिकेत झालेला नव्हता, पार्टली रशियामध्ये होतं. आणि ह्या दोघांच्याही विचारधारा पण वेगळ्या होत्या. म्हणजे अमेरिकेची डेव्हलपमेंट बघितली तर संपूर्ण भांडवलशाही,
फ्री एंटरप्राइज, ओके, प्रॉफिट, नंतर कॅपिटलिस्ट स्ट्रक्चर्स की ज्याच्यात तुम्हाला हुएवर वॉन्टेड टू मेक प्रॉफिट, हुएवर हॅड द लिबर्टी, दे हॅड द लिबर्टी, हुएवर हॅड इन्व्हेंटिव्हनेस, दे कुड प्रोग्रेस. आणि अमेरिकेने प्रचंड प्रमाणातनं जगातल्या वेगवेगळ्या देशातनं खूप लोकांना आकर्षित केलं. आणि म्हणून अमेरिका हा बेसिकली मेल्टिंग पॉट म्हणतो आम्ही. मेल्टिंग पॉट याचा अर्थ ज्याच्यात जगातली सगळी लोक आहेत, सगळे कल्चर्स आहेत आणि त्याचं मिळून एक सूप झालेलं आहे आणि ते समीकरण उत्तम चाललेलं आहे. सो दॅट वॉज अ मेल्टिंग पॉट कल्चर. तर दुसरीकडे होता रशिया, ज्याचा संपूर्ण विकास हा साम्यवाद, म्हणजे एक्झॅक्टली ऑपोजिट. इकडे संपूर्ण प्रॉफिट होतं, इंडिव्हिज्युअल होता, लिबर्टी होती. इकडे एक्झॅक्टली ऑपोजिट होतं. सगळं जे आहे ते लोकांचं आहे, सामुदायिक आहे. आणि कम्युनिस्ट पार्टी एकच पक्ष, इकडे अनेक पक्ष किंवा 2 पक्ष तरी, आणि इकडे प्रचंड प्रमाणात सत्ता केंद्रित झालेली आणि इकडे विकेंद्रीकरण. अशा प्रकारे ह्या 2 ज्याला आपण म्हणतो विचार प्रवाह तयार झालेले होते. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की जगाचं विभाजन आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर हॅपेंड इन 2 वेज. एक नॉर्थ साऊथ झालं, म्हणजे श्रीमंत देश आणि गरीब देश, आणि एक झालं ते विचारधारेच्या बेसिसवरती ईस्ट वेस्ट, ते कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी देश आणि कॅपिटलिस्ट देश. सो हा झाला हा बेसिक दुसरं महायुद्ध संपल्यानंतर. मग दुसरं महायुद्ध संपलं तर रशिया पण मोठा आहे, अमेरिका पण मोठा आहे, तर त्यांच्यामध्ये चालू झालं तो शीतयुद्ध. ओके, आणि आत्ता असं म्हणतात की ते शीतयुद्ध बरं होतं. म्हणजे आजची परिस्थिती जर बघितली तर जे सो कॉल्ड इंटरनॅशनल रिलेशन्सचे जे अग्रगणी विचार करणारे आहेत ते असं म्हणतात की कोल्ड वॉर प्रॉबेबली वॉज बेटर देन टुडे. ह्याचं कारण असं होतं की शीतयुद्धामध्ये कशी होती, प्रोबॅबिलिटी होती, देर वॉज नो सर्टेनिटी. तर प्रोबॅबिलिटीचं कसं आहे, होईल किंवा नाही होईल, पण त्याचा एक दुष्परिणाम जगात असा झाला की शीतयुद्धामुळे प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठे तयार झाले. म्हणजे प्रत्येक देशाचं चालू झालं की माझ्याकडे एवढे देश आहेत, तुझ्याकडे किती देश आहेत, मग यांच्याकडे एक देश वाढला की या बाजूला ते परत प्रयत्न करायचे. आणि मग अमेरिकेने ट्रूमन डॉक्ट्रिन असेल किंवा अशा गोष्टी आणल्या की ज्याच्यात भरघोस मदत द्यायची देशांना आणि काही ना काही कारण करून आपल्याकडे आकर्षित करून घेतं. मग ते छोटे छोटे देश होते जे अडकलेले होते, त्या देशांना प्रचंड भांडवल मिळायला लागलं. IMF सारखी संस्था तयार झाली, वर्ल्ड बँक सारख्या संस्था तयार झाल्या आणि इझी लोन्स म्हणजे प्रोग्रेस आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली याच देशांचा पैसा म्हणजे अमेरिकेचा किंवा रशियाचा पैसा हा संपूर्ण जगात वाटला गेला. आणि ते त्यांनी एक्सेप्ट केलं की आपल्याला जर आपल्याकडे आकर्षित करायचे असतील देश, कारण आपलं पारडं जर राहिलं पाहिजे, म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो बॅलन्स ऑफ पॉवर, अशा प्रकारे एक मेंटेन करण्याची जगात एक चढाव झाली. आणि मग कालांतराने कसं झालं की दोन्हीही बाजूची लोक, दोन्हीही बाजूचे देश यांची प्रगती होत गेली. आणि एक काळ असा आला की विचारवंत असं म्हणायला लागले की आपण कुठे चाललोय, कारण जगामध्ये शस्त्रसाठे आले, नुसते शस्त्रसाठे आले नाही तर न्यूक्लिअर आले. ओके, आणि जगाला सगळ्यात मोठी भीती तीच आहे. आणि असं म्हटलं गेलं त्यावेळेला की जगात जेवढं पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनच्या प्रत्येक व्यक्तीच्या हातात जर एक बंदूक दिली तर ती सोडून, म्हणजे तेवढं सोडून सुद्धा अजून बंदुका उडतील. म्हणजे एवढा प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा जगामध्ये तयार झाला. मग या शस्त्रसाठ्याचं करायचं काय, कारण नवीन जर येत जाणार तुमच्याकडे, तुम्ही जुनं काय करतो, आपण जनरली काय करतो, आपल्याकडे काही जुनं आलं की आपण ते डोनेट करतो. पण इकडे शस्त्रसाठ्यामध्ये पैसा गुंतवला होता, त्यामुळे डोनेशनचा प्रश्न होता. म्हणजे हे छोटे छोटे देश होते आफ्रिकामधले ज्यांच्यामध्ये स्वतःची यादवी युद्ध झाली होती, मग तिथे हे शस्त्रसाठे जायला लागले. म्हणजे मग कसं की माझ्याकडे शस्त्रसाठा आहे, मग मी जायचं त्या देशाकडे आणि सांगायचं अरे बाबा तुला शेजारच्या देशाकडनं भीती आहे, तर तू जर स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर मी तुला शस्त्र देतो. मग तो देश म्हणायचा पण माझ्याकडे पैसे नाही, कारण गरीब होते. आफ्रिकाला आम्ही बरेच वर्षाचं म्हणायचो बेगिंग बोल ऑफ द वर्ल्ड, जगाचा भिकाऱ्याचा कटोरा म्हणजे आफ्रिका. आता त्याची परिस्थिती बदलली आहे थोडी. मग मला भीती असायची की ओके मग हा मला देईल शस्त्र, मग मी घेतली शस्त्र, पण पैसे कुठनं द्यायचे, मग मी लोन पण देतो ना तुला. ओके, मग तुला लोन दिलं, मग आत्ता तुला जे लोन दिलं आहे त्या लोनमधनं तुला अन्न घेण्यासाठी लोन दिलं आहे, पण ते अन्नाच्या ऐवजी तू आता त्या लोनमधले पैसे मला या शस्त्रसाठ्यासाठी दे आणि मी माझ्याकडे नवीन नवीन तयार करत जातो. असं करत करत जगातला हा शस्त्रसाठ्याची डेव्हलपमेंट होत गेली आणि ते एक प्रमुख कारण आहे हे आजच्या युद्धाचं. ओके, सो हे शीतयुद्ध होत गेलं. मग ज्याला आपण म्हणतो शस्त्र वाढली, मग निशस्त्रीकरण झालं, कारण अमेरिका आणि रशिया या दोन्ही गटांना लक्षात आलं की आपण जगाची भरड करतो. अनेक देशांचा पैसा हा शस्त्रसाठ्यांमध्ये जातोय. खरं तर तो एज्युकेशन, हेल्थ ह्याच्यावरती जायला हवा होता आणि ते झालं नाही. आणि मग जगात एक मुवमेंट आली की निशस्त्रीकरण. मग प्रत्येक देशाने सांगितलं आम्ही एवढी शस्त्र कमी केली. मग त्याचं काय केलं, आम्ही समुद्रात फेकून दिली, आम्ही ती जाळून टाकली, पण तरीही न्यूक्लिअर वेपन्स राहिली.
पण न्यूक्लिअर वेपन्सच्या बाबतीतलं सुद्धा असं होतं. आधी 1,00,000 न्यूक्लिअर हेड्स, असं करत 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 हळूहळू कमी करत मग अमेरिकेने कमी केले, रशियाने कमी केले, बाकीच्या देशांनी कमी केले. असं करत करत आजचं जेव्हा युद्ध होतंय तेव्हा रशियाकडे 6,100 आणि अमेरिकेकडे 6,800 न्यूक्लिअर हेड्स आहेत. आणि हे एवढे लागणारच नाही. म्हणजे युद्ध झालं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही न्यूक्लिअर हेड्समध्ये संपूर्ण जग समाप्त करण्याची क्षमता आहे. त्यामुळे हे 6,000 आहेत का 7,000 आहेत, इट इज इमटेरियल. म्हणजे हा ज्याला आपण म्हणतो हायपोथेटिकल सगळा क्वेश्चन आहे. बरं, हे शीतयुद्ध चालत गेलं आणि मग दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं तेव्हा जर्मनीचं विभाजन झालेलं होतं, ईस्ट वेस्ट जर्मनी. आणि मग वेस्ट जो होता ना, हा वेस्ट कॅपिटलिस्ट, त्याचा विकास खूप जास्त होत गेला. पण रशियासारख्या देशांचा विकास पण झाला. त्यांचा विकास म्हणजे कसा होता ना, अवाढव्य. म्हणजे आज ज्या कीव शहराचं आपण बोलतोय त्या कीव शहराची लायब्ररी आहे, ओके, एकेकाळी रशियाचा भाग, ती अशी साधारणतः 1.5 किलोमीटर. म्हणजे त्याचं मॅसिव्ह, म्हणजे रशियाच्या बाबतीत शब्द जर वापरायचा कोणता तर मॅसिव्ह, ह्यूज. मग त्यांची फ्लोटिंग हॉस्पिटल्स असतील, त्यांचे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील. हा जो सगळा आज एज्युकेशनच्या आपल्या मुलांचा प्रश्न हा तिकडनं चालू होतोय. कारण त्यांनी इन्व्हेस्टमेंट्स तशा केल्या, सगळ्या स्टेटचा पैसा, आणि तो असा प्रचंड प्रमाणात स्टेटमध्ये होता. त्याच्यातनं करप्शन झालं, नेपोटिझम झालं, हे सगळं वेगळं जरी सोडलं तरी प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं. आणि मग काय होत गेलं, साम्यवाद लोकांना खटकू लागला. कारण त्याच्यात इंडिपेंडन्स नाही, फ्रीडम नाही, मीडियाला वाच्यता करण्याचं हे नाही. आणि शेवटी लोक बघायची ना त्या बाजूला, भिंतीच्या त्या पलीकडे जर्मन लोक बघायची, भिंतीच्या या बाजूला आमच्याकडे खाण्यापिण्याची ददात आहे आणि त्या बाजूला लोकांकडे एवढी सुबत्ता आहे. तर ती सुबत्ता कशामुळे आहे तर भांडवलशाहीमुळे. आणि हळूहळू जगामध्ये आपण म्हणतो की कम्युनिस्ट साम्यवाद हा विचार मागे पडायला लागला. भांडवलशाही याच्याकडे लोक जास्त आकर्षित झाली आणि बर्लिनची भिंत पडली 1989ला आणि तिकडनं रशियाच्या ॲक्च्युली विघटनाला सुरुवात झाली. कारण एका देशाचं झालं, मग सगळ्याच कम्युनिस्ट स्टेट्समध्ये हे व्हायला लागलं. प्रचंड करप्शन, प्रचंड सेंट्रलायझेशन, एकाच माणसाच्या हातात सत्ता, इलेक्शन्स नाही, डेमोक्रेसी नाही. आणि जगामध्ये एज्युकेशनचा प्रसार होतोय, जगामध्ये अनेक गोष्टींचा प्रसार होतोय, पण हे आपल्याकडे नाही होत आहे. मग लोक पण डिमांड करायला लागली आणि असं करत 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 सगळे साम्यवादी देश जे होते ते मागे पडायला लागले, त्यांचा विकास खुंटायला लागला. आणि तेव्हा 1991मध्ये गोर्बाचेव नावाचे रशियाचे जे राष्ट्रपती आले, त्यांनी एक धोरण स्वीकारलं. त्यांच्या लक्षात आलं की आपण जुनं जे आहे की सगळा ओदो कम्युनिझमचा ते करून काय तर चालणार नाही, आपल्याला एक नवीन विचार प्रणाली घ्यावी लागेल. आणि त्यांनी 2 शब्द जगामध्ये फेकले, एक होता पेरेस्ट्रॉइका आणि दुसरा होता ग्लासनॉस्ट. म्हणजे एक नवीन प्रणाली उभी करायची आणि ओपननेस. त्याच्या आधी जे कोणी आमचे रिसर्चर्स जायचे रशियामध्ये ते सगळे एकच म्हणायचे, पोलादी पडदा. म्हणजे आपण पण सगळ्यांनी वाचलं असेल, त्यावेळेचं सगळं अग्रलेख वगैरे असेच असायचे. रशियामध्ये काय चाललंय ते कोणालाच कळत नाही, कारण त्यांना कळूच द्यायचं नाही. कारण तिथे ते बाहेर वेगळं काहीतरी दाखवतात. पोलादी पडदा केव्हा लागतो, जेव्हा आपण काहीतरी वेगळं करतोय. आणि तो रशियाचा पोलादी पडदा होता तो 1991 पर्यंत होता. आणि मग 1991 मध्ये गमतीचा मुद्दा म्हणजे हाच रशिया जो आज युद्ध करतोय, युक्रेन आणि बेलारूस अशा 3 राज्यांनी ठरवलं की आता USSR नाही. म्हणजे रशियाचं पूर्ण नाव आधीचं काय होतं, युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक. रिपब्लिक म्हणजे सगळे एका, आणि फेडरल स्ट्रक्चर होतं त्यांचं. आणि ह्याच 3 राज्यांनी असं म्हटलं की आजपासून रशिया नाही. आणि 1991 मध्ये हे विघटन झालं आणि ही सगळी 15 राज्य जी एकत्र आली होती USSR म्हणून, ती सगळी वेगळी झाली, ती सगळी स्वायत्त झाली, सॉव्हरीन झाली. हे सगळं महत्त्वाचं, सार्वभौम झाली. आणि मग काही जे सेंट्रल एशिया म्हणजे कझाकिस्तान, उझबेकिस्तान, हे सगळे सेंट्रल एशियामधले, युक्रेन बाजूचा मोल्दोवा, मग युक्रेनचा एक भाग क्रायमिया, असे हे सगळे तयार झाले. आणि आपापलं त्यांनी सरकार स्थापलं. कुठे सरकारं सक्सेसफुल झाली, कुठे ती पडली. डेमोक्रेसीचे त्यांचे थोडेफार ज्याला म्हणतो एक्सपेरिमेंट चालू झाले. पण तुमचा DNA जर डेमोक्रेसीचा नसेल ना तर तिकडे डेमोक्रेसी एक्सेप्ट करणं फार अवघड असतं. म्हणजे ते आपण म्हणतो ना, एका घरामध्ये जर ते सत्ता एकाच व्यक्तीच्या हातात असेल तर तिकडे अनेक लोक येऊन विचार करणं, त्या घरामध्ये वाद होणारच आहे, तिथे फूट पडणारच आहे. सो एक्झॅक्टली ते झालं. आणि त्यामुळे 1991 मध्ये जेव्हा रशियाचं विघटन झालं तेव्हा हे सगळे स्वायत्त झाले, हे सगळे सार्वभौम झाले, स्वतःची सरकारं त्यांनी उभारली आणि मोर ऑर लेस एक्सेप्टेड की आता हे जग असं राहणार आहे. मग रशिया का महत्त्वाचा होता तर रशियाच्या आधिपत्याखाली आपण राहू. आधिपत्य म्हणजे काय तर इंटरनॅशनली जेव्हा आपल्याला रिप्रेझेंटेशन करायची वेळ असेल तेव्हा आपण हे 15 देश एकत्र राहू. आणि म्हणून त्या USSRचं नामकरण झालं CIS, कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेट्स. आणि ही अशी थोड्याफार वर्षांसाठी गुण्या गोविंदांनी राहिली नाही, कुरबुरी चालू होत्या त्यांच्या. मग आता एकदम काय प्रश्न झाला
युक्रेनच्या बाबतीत किंवा रशियाचं एकंदरीत जे विघटन झालं ना त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की रशियाने काय केलं, एका प्रांतात ॲम्युनिशनच्या फॅक्टरी, एका प्रांतात न्यूक्लिअर, एका प्रांतात हे असंच त्यांच्या विकासाचा पॅटर्न असा होता. आणि जेव्हा विघटन झालं ते ज्या ज्या राज्यात ज्या गोष्टी होत्या त्या त्यांच्या झाल्या. असं करत त्या युक्रेनकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी, ओके, मोठ्या प्रमाणात या फॅक्टरीज आणि प्रचंड प्रमाणात गव्हाची शेती, म्हणजे युक्रेनला ग्रीनरी ऑफ द वर्ल्ड असंही म्हटलं जातं, गोल्डन स्टेट असंही म्हणतात. सो हे सगळं झालं त्यांच्याकडे. मग प्रश्न आता रशियाला कुठे खतखतायला लागला, तर हे सेकंड वर्ल्ड वॉर जेव्हा संपलं तेव्हा रशिया आपल्यावरती आक्रमण करेल अशी एक भीती काही देशांच्या मनात झाली. ते म्हणजे मेनली अमेरिका प्रणित जे देश होते, अटलांटिक महासागराच्या आजूबाजूला असलेले जे देश होते त्यांच्या मनात. आणि मग त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण सगळे एकत्र येऊया, कारण एका कोणालाही शक्य नाही. आम्ही लहान असताना ना ते एक दूरदर्शनवर एक ती फिल्म यायची, डॉक्युमेंटरी. त्याच्यात असं दाखवायचं की एक मोठा समुद्र होता, त्या समुद्रात खूप छोटे छोटे मासे असतात आणि प्रत्येक माशाचं आयुष्य जे असतं ते 2 दिवस 4 दिवस. मग एक मासा जेव्हा जन्माला येतो आणि तो विचारतो प्रश्न की असं का, की आपण एवढेच दिवस का जगायचं, तर ते म्हणतात एक मोठा मासा आहे आणि तो मोठा मासा इकडे येतो आणि तो आपल्याला खाणारच, त्याला काही आपल्याला चॉईस नाही. तो म्हणतो असं कसं काय चॉईस नाही आहे, आपण एक युक्ती करूया. मग तो त्या सगळ्या छोट्या मासांना एकत्र घेतो आणि मोठा मासा जसा दिसतो त्याच आकारामध्ये सगळ्यांनी पोहायचं. मग दुसऱ्या दिवशी मोठा मासा येतो, मोठा मासा आल्यानंतर हे सगळे छोटे मासे त्या आकारात पोहायला लागतात आणि त्या मोठ्या मासाला वाटायला लागतं की अरे आपल्यापेक्षा एक मोठा मासा इकडे समुद्रात आलाय. तो त्या दिवशी परत जातो, दुसऱ्या दिवशी परत जातो आणि मग तो म्हणतो की इकडे दुसरा मोठा मासा आहे, तर आपण आता या समुद्राकडे नको जायला, सगळे छोटे मासे मोठे झालेले. आणि अशा प्रकारे ते त्यांच्यावरचं जे संकट असतं ते दूर जातं. हीच युक्ती घेऊन छोटी छोटी जी राज्य होती नॉर्थ अटलांटिक मधली त्या सगळ्यांनी एकत्र आले, कारण कोणाकडेही एवढं बळ नव्हतं. रशिया हा अवाढव्य प्रचंड, म्हणजे त्या काळी मला आठवतं माझे एक प्रोफेसर होते, ते ईस्टर्न रशियन स्टडीज ते करायला गेले आणि ते आल्यानंतर जे आम्हाला सांगायचं ते आम्ही पण अचंबित व्हायचो. म्हणजे आता आपण एवढं मोठं मोठं भारतामध्ये बघतोय, पण त्या काळी ते जे सांगायचं आहे, कारण रशियामध्ये जायची परवानगीच कोणाला मिळायची नाही, रिसर्च करायला तुम्हाला परवानगी नाही, तुम्ही काहीही लिहिलं तरी आधी ते रशियन गव्हर्नमेंट व्हेरीफाय करायचं. म्हणजे फारसं जे सगळं लिटरेचर असायचं ते रशियन गव्हर्नमेंटनी सांगितलेलं लिटरेचर आमच्यापर्यंत यायचं आणि ते जे सांगतील तोच रशिया. आम्हाला रशिया असा खूप जणांना अनेक वर्ष कळला नाही. मग तिकडे रशियाचं कसं होतं, कम्युनिझम असल्यामुळे त्यांच्याकडे सिक्रेट सर्व्हिसला फार महत्त्व आहे. अमेरिकेचं काय, जसं CIA आहे की तुम्हाला इंटेलिजन्स लोक काय करतायत, डेमोक्रेसी जरी असली तरी लोक काय करतायत, आपल्याला कोणाकडनं धोका आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, म्हणजे आपल्या पोलीस सुद्धा जे म्हणतात की तुमचा खरा पारेकरी म्हणतो तुमचा शेजारी, तर त्याला सगळं सांगून ठेवा, म्हणजे तुम्ही जाताय येताय सगळी विल टेक केअर. तसं हे होतं. मग हे जे सगळे देश होते यांनी ठरवलं की आपल्यावरती जर रशियाने आक्रमण केलं तर आपण करायचं काय. मग त्यांनी असं ठरवलं की आपल्यावरती कोणत्याही एका देशावरचं आक्रमण म्हणजे आपल्या सगळ्यांवर आक्रमण, म्हणून आपण कलेक्टिव्ह सिक्युरिटीच्या खाली एक हे अलायन्स तयार करू, जो असतो नाटो नावाचं जे आपण सगळे ऐकतोय, तर ते आहे तो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. मग त्याला एक त्यांनी ऑर्गनायझेशनचं स्वरूप दिलं, पैसा दिला, आर्मी त्याची स्वतःची आहे नाटोची, आणि असं करत 28 देश. पण ह्या नाटोची जेव्हा स्थापना झाली तेव्हा नाटोची स्थापना झाली, आता आपल्याला धोका आहे म्हणून रशिया आणि त्याच्या मित्र देशांनी वॉर्सो पॅक्ट नावाचं असंच ऑर्गनायझेशन तयार केलं. आणि जेव्हा साम्यवाद कोलमडला तेव्हा ते वॉर्सो पॅक्टचं पण रेफरन्स केलं, म्हणजे 1991 मध्ये रशिया संपला, वॉर्सो पॅक्ट पण संपला, पण नाटो जगला. कारण नाटोला ऑर्गनायझेशन होतं. नाटोने काय केलं, जेव्हा लक्षात आलं की विघटन होतंय रशियाचं, तेव्हा अमेरिकेची पॉलिसी ऑलवेज हॅज बीन टू स्प्रेड इटसेल्फ, राईट, ते आपण नाकारू शकत नाही. त्यांनी हळूहळू काय केलं, रशियाच्या आजूबाजूचे देश होते ते नाटोमध्ये घ्यायला सुरुवात केली. नाटोचं पूर्ण रूप आहे नॉर्थ अटलांटिक, म्हणजे नॉर्थ अटलांटिक समुद्रातले देश फक्त त्याचे सदस्य, पण हळूहळू ते ईस्टर्न रशियाच्या बाजूला सरकायला लागले. मग पोलंड, रोमानिया, चेकोस्लोवाकिया हे सगळे देश हळूहळू नाटोचे सदस्य झाले आणि नाटो आज 28 देशांचा गट झाला, प्रबळ गट आहे, ज्याची स्वतःची सेना आहे, स्वतःचा पैसा आहे, स्वतःचा इंटेलिजन्स आहे. आणि आज युक्रेनमध्ये झालेले युद्ध, नाटोचा सदस्य नाही युक्रेन, म्हणून फक्त नाटोची सेना गेलेली नाही आहे, पण त्यांनी ट्रूप्स आणून ठेवले. काही झालं तर आम्ही करू, पण मदत म्हणून करू, आम्ही तुमचं रक्षण करण्याचं आता आमची जबाबदारी नाही, कारण तुम्ही अजून आमचे सदस्य नाही, नाटोचे सदस्य नाही. आणि पण त्याच्याबरोबर मुत्सुद्दीपणे काय केलेलं होतं, पोलंड, चेकोस्लोवाकिया म्हणजे हे जे सगळे
काय Lose contact. गेलं ते 1 मिनटं ते मला वाटतं हां स्क्रीन ऑफ डिस्प्ले ऑफ झाला आहे तो पॉवर सेव्हिंग सुरू झालं आहे एनिवे सो हे जे आपण सगळे आकडे बघतो ना आजूबाजूला, म्हणजे हे 10, 5, 4 ह्याच्या बाजूला पोलंड, रोमानिया वगैरे हे सगळे देश आहेत. या सगळ्या देशांमध्ये अमेरिकेने नाटोचं एक्सपान्शन केलं. आणि रशियाचा मेन मुद्दा तोच आहे की तुमची संघटना ही युरोपियन बेस्ड संघटना आहे, तर तुम्ही एशियन कॉन्टिनेंटमध्ये काय येतात. अरे त्यांचा मूळ मुद्दा तोच आहे. बरं, हे करत असताना अमेरिका इथेच थांबलेला नाही आहे. अमेरिकेने काय केलंय, ह्याचे खालचे जांभळे कझाकिस्तान, उझबेकिस्तान त्याच्यापैकी जे 2 आहेत त्या 2 देशांमध्ये स्वतःचा लष्करी तळ उभा करून ठेवलाय. सो काय झालं, हे संपूर्ण जर तुम्ही बघितलं तर हळूहळू रशियाच्या अवतीभोवती त्यांनी रिंग केली, नाटोची रिंग तयार केलेली आहे. आणि तिकडनं रशियाची इनसिक्युरिटी खरं तर चालू झाली. मग इनसिक्युरिटी असताना जेव्हा तुमच्याकडे एखादा नेता येतो आणि तो त्या इनसिक्युरिटीवरती बोट ठेवतो आणि सारखं असं म्हणतो की आपण इनसिक्युअर आहोत, आपल्याला काहीतरी होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र माझ्याबरोबर या आणि मी जे म्हणतोय ते करा. आता ह्याचा विचार करू नका की आपण डिक्टेटोरियल आहोत, अथॉरिटेरियन आहोत, ह्याचा विचार नका करू. मी जे सांगतोय ते आपण करू. रशियाला जो पूर्व ग्लोरी होती, रशियाचा जो पूर्व मान होता, तो सगळं आपण परत मिळवू. आणि तो होता पुतीन. सो गेली 22 वर्ष पुतीन इज इन पॉवर, राईट. आणि रशियाने डेमोक्रेसीचं एक्सपेरिमेंट केलं, पण जसं मी म्हटलं की DNA त्यांचा डेमोक्रेसीचा नसल्यामुळे त्यांना कोणीतरी असाच लीडर लागतो. मग पुतीन कसा कधी प्राईम मिनिस्टर, कधी प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, आणि तो ज्या ज्या वेळेला ज्या पदावरती होता ते पद जास्त महत्त्वाचं झालं. आणि मग आपण ज्याला म्हणतो की लोक तुमच्याबरोबर केव्हा येतील, जेव्हा लोकांना तुम्ही स्वप्न दाखवाल. तुम्ही लोकांना म्हणाल की तुमचा विकास करणार, मग विकासामध्ये काय काय येणार, तर अमुक अमुक गोष्टी येणार, म्हणून मला निवडून द्या. मग लोक एकदा निवडून देतात, मग दुसऱ्यांना म्हणतात अमुक अमुक कांड झाली, ही नाही झालं, मला परत निवडून द्या, मी परत ते करतो. मग परत लोक निवडून देतात. असं करत करत तुम्ही हळूहळू काय करता, सगळं स्टेट काबीज करायला लागता. मग मीडिया आपल्या हातात घेता, इन्स्टिट्यूशन्स आपल्या हातात घेतात, एज्युकेशन आपल्या हातात घेता, आणि मग तुम्ही म्हणता की आता जे मी करतोय तेच बेस्ट आहे, राईट. आणि मग थोड्या दिवसांनी लोकांच्या लक्षात येते की ते चालत नाहीये. म्हणजे रशियन इकॉनॉमी गेली अनेक वर्ष रशियामध्ये टेक्नॉलॉजी एकेकाळी प्रचंड मोठी होती रशियामध्ये, पण गेल्या काही वर्षांची रशियन टेक्नॉलॉजी डझंट मॅच अप टू द वेस्टर्न टेक्नॉलॉजी. म्हणजे हा त्यांच्यासमोर चला. इनफॅक्ट आताच्या युद्धामध्ये सुद्धा एका युद्ध अनालिस्टने असं पॉईंट आउट केलंय की जे रणगाडे पहिले युक्रेनमध्ये गेले त्या रणगाड्यांवरती अजूनही झेंडा जो होता तो USSRचा झेंडा आहे किंवा त्यांचा अजूनही स्टॅम्प आहे. याचा अर्थ ते जुने झालेले सगळं त्यांच्याकडे युद्ध सामग्री आहे. मग हा पैसा तुम्हाला क्रिएट करायचा आहे. मग हा पैसा तुम्ही कशाच्या बेसिसवर क्रिएट करणार, तर रशियाचं नैसर्गिक साधन संपत्ती. तुम्ही जर बघितलं तर जगातला सगळ्यात मोठा देश आहे आणि हा जर देश म्हणजे वरचा 1/3 पार्ट जर सोडला, ओके, तो अजूनही बर्फाखाली आहे, पण त्याच्या खाली प्रचंड प्रमाणात तेल साठे, शेल गॅसचे साठे. म्हणजे ते जर काढले तर रशिया हा जगातला एनर्जीचा सर्वाधिक मोठा स्रोत तयार होईल. पण बाकीचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये अजूनही रशियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणातले नॅचरल गॅसचे साठे, राईट. आणि हा नॅचरल गॅस हे पेट्रोलियम त्यांच्याकडचं जे आहे ते अनेक वर्ष ते युरोपियन उपखंडाला स्वस्त दरात पोहोचवतात. म्हणजे जेव्हा युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे सौदी अरेबिया आणि हा कट जेव्हा $70 बॅरलनी आपल्याला तेल विकतो, तेव्हा रशिया काही मित्र देशांना $40 बॅरलनी तेल विकतो. ओके, मग जर तुम्हाला स्वस्तात मिळणार असेल तर तुम्ही कशाला त्या $70 जाल. मग $70 कडे कोण जात आहेत, तर वेस्टर्न. कारण सौदी अरेबिया आणि त्यांच्याकडचं जे सगळं तेलाचं राजकारण आहे, ओपेक नावाची संघटना आहे, ती संघटना अमेरिकेच्या हातात आहे. मग ते डिसाईड करतात तुमचे रेट्स काय, तुमचं कन्झम्पशन किती, तुम्ही तेल किती काढणार. म्हणजे जो कुवेतचा वॉर झाला त्या कुवेतच्या वॉरमध्ये जगातले जवळजवळ 52 देशांच्या सेनांनी उडी मारली आणि 4 दिवसात कुवेतला लिबरेट केलं इराकमधनं. त्याच्या मागचं कारण आहे की कुवेतकडे असणारे तेलाचे साठे ते जर त्या इराकच्या हातात गेले असते तर जगामध्ये तेलाचं समीकरण बदललं असतं, ओपेकचं समीकरण बदललं असतं. म्हणून त्यावेळेला असं झालं की सगळ्या देशांनी, पण आता नाही होत आहे. याचं कारण असं आहे की रशियाचं तेल साठे आहे, पण त्याच्या तेलाच्या पाईपलाईन जे आहेत ते युक्रेनमधनं जातात. सो द क्वेश्चन इज, तेल आहे माझ्याकडे पण ट्रान्सपोर्ट कसं करणार. मग तुम्ही काय करणार, त्याची फी लेवी करणार ना. जो ट्रान्सपोर्टर असतो तो त्याची फी लेवी करतो. आणि युक्रेन आतापर्यंतचा आपला भाग आहे असं समजून रशियाने त्या ट्रान्झिट फीज घेतल्या नव्हत्या. म्हणजे मोर ऑर लेस इट वॉज फ्री.
पण जसं लक्षात आलं की युक्रेन हळूहळू या नाटोच्या बाजूला सरकत चाललेलं आहे आणि त्याचं आकर्षण असं होतं की चांगली लाईफस्टाईल आहे, फ्रीडम आहे, लोकांना ज्याला म्हणतो एज्युकेशन ॲक्सेस आहे, स्टेट स्पॉन्सर्ड एज्युकेशन आहे जे आपल्याकडे नाही आहे. हळूहळू लोक म्हणजे इवन ईस्ट आपण ज्याला म्हणतो तो सगळा तिकडे सरकायला लागला आणि ह्याचं कुठेतरी रशियाच्या मनावरती दडपण आलं, पुतीनच्या मनावरती जास्त दडपण आलं. कारण पुतीन इज व्हॉट यू कॉल KGB मधून आलेले आहेत. दुसरी गोष्ट ते जुना रशिया त्याच्यात वाढलेले, म्हणजे गोर्बाचेव असतील नंतर येल्त्सिनचा राईट हँड म्हणून त्यांनी काम केलेलं आणि आपला रशिया आपल्या हातात राहायला पाहिजे. जसं आपल्याला पण आहे की म्हणजे काश्मीरच्या बाबतीत आपण एवढे इमोशनल का असतो तर आपला प्रांत आहे, बरोबर आहे, त्यामुळे वी आर इमोशनल अबाउट इट. पण आपण तिथे रॅशनल वापरलेलं आहे की वी कॅनॉट हॅव अ वॉर, राईट. दो वॉर हॅज बीन मेनी अ टाइम्स सजेस्टेड बाय मेनी पीपल. वी हॅव नेव्हर हॅड अ वॉर विथ पाकिस्तान ओव्हर काश्मीर, की आपण ऑफेन्सिव्ह वॉर नाही केलेला, डिफेन्सिव्ह वॉर आपण केलेला आहे, म्हणजे आपल्या राष्ट्राचं रक्षण करणंही आपण केलेलं आहे. सो प्रश्न आता असा झाला की त्या पाईपलाईन्सचा इश्यू झाला. मग तेलाचे साठे सारखे ज्याला आपण म्हणतो ऑब्स्ट्रक्ट व्हायला लागले किंवा तेलाचं मुवमेंट ऑब्स्ट्रक्ट व्हायला लागली, म्हणून जर्मनी नावाचा नाटोचा एक प्रधान देश आहे, त्यांनी रशियाबरोबर एक धोरण स्वीकारलं की आपण एक वेगळी पाईपलाईन वापरू, त्याला आम्ही नॉर्थ स्ट्रीम म्हणतो. ती पाईपलाईन काढू आणि डायरेक्टली आमच्याकडे तेल येऊ दे, म्हणजे युक्रेनच्या पाईपलाईन्सला बायपास करू आपण आपली पाईपलाईन. पण इथे अमेरिकेचा आक्षेप आला, कारण जर्मनीने जरी स्वीकारलं तर इतर देश पण स्वीकारतील. हळूहळू आपलं जे वर्चस्व आहे तेही जाईल, ते अमेरिकेच्या लक्षात आलं आणि म्हणून मग अमेरिकेने त्याला विरोध केला. म्हणजे नॉर्थ स्ट्रीम एक झाली पाईपलाईन, दुसऱ्या पाईपलाईनला अमेरिकेने प्रचंड प्रमाणात जर्मनीवरती प्रेशर आणलं आणि त्यांनी ते थांबवलं काम, त्यांना थांबावं लागलं आणि तिकडे ही ठिणगी पडली पहिली. मग युक्रेनच्या आजूबाजूला जे प्रांत होते म्हणून तो क्रायमिया 2014 रशियाने जाऊन क्रायमिया आपला ताब्यात का घेतला तर पाईपलाईन्स परत ब्लॅक सी मधनं ज्या पाईपलाईन्स जातात त्या पाईपलाईन्स आपल्या ताब्यात राहायला पाहिजे. सो हे एक मेजर कारण त्याचं आहे तेल. स्टॅटिस्टिक्स असे आहेत की जर उद्या रशियाने हे तेलाचं ट्रान्सपोर्ट बंद केला तर युरोप गारठेल. म्हणजे युरोपच्या घरांमध्ये जे इलेक्ट्रिफिकेशन सगळं होतं किंवा थंडीच्या सीझनमध्ये जे वॉर्म घरं असतात ही सगळी त्या ह्याच्यावरनं अवलंबून आहेत आणि असा युरोप गारठेल, ते त्यांना नको आहे. सो आता जगाची भीती, युरोपची भीती काय की आपल्या हातातलं स्वस्त तेलाचं एक स्त्रोत जाईल म्हणून त्यांना भीती आहे. दुसरं कम्फर्ट लेवल, 75 वर्ष युरोप हॅज बीन इन अ गुड झोन, म्हणजे कम्फर्टेबल झोन. मग त्यांनी स्वतःचं युरोपियन युनियन तयार केलं आणि युरोपियन युनियन म्हणजे 28 देशांचा ट्रेडिंग ब्लॉक जो जगातलं 60% ट्रेड कंट्रोल करतो. आता बघा गंमत कशी आहे की त्यांचाच एक फाउंडर मेंबर UK तो युरोपियन युनियनमधून बाहेर पडला, पण बाकीचे जे देश आहेत आजूबाजूला रशियाचे त्यांना युरोपियन युनियनची मेंबरशिप हवी आहे. आत्ताचा सुद्धा झगडा जो चालला आहे आणि इमिजिएटली साईन झालं जे डॉक्युमेंट ते म्हणजे युरोपियन युनियनची मेंबरशिप. सो ट्रेड हॅज बिकम एन इसेन्शियल इश्यू. मग ठिणगी कुठे पडली? डिसेंबर 2021 रशियाच्या आजूबाजूला जे 2 प्रांत आहेत आणि युक्रेनचा भाग आहे लुहान्स्क आणि डोनेट्स्क, इथे एक्स्ट्रीमिस्ट आहेत, म्हणजे टेररिस्ट सॉर्ट ऑफ आहे आणि ते रशियाच्या विरोधी कारवाया करतायत आणि आमचं सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी आम्ही तिकडे सैन्य आणून ठेवलं. म्हणून पहिला आम्ही त्या बॉर्डरवरती सैन्य आणून ठेवलं आणि डिसेंबर 21 पासून अशा काही ना काही कुरापती करून शेवटी त्या 2 राज्यांना आम्ही स्वतंत्र घोषित करून टाकलं रशियानी. युक्रेनने त्याला आक्षेप घेतला आणि दॅट इज हाऊ रशिया एंटर्ड युक्रेन. सो दिस वॉज व्हॉट यू कॉल द रिझन. आता प्रश्न असा येतोय, हे झालं त्यांची पार्श्वभूमी की तेलासाठी हे चाललेलं आहे, रशियन प्राईड आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी हे चाललेलं आहे, अमेरिकेला वचक बसवण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे, नाटोचे पॉवर्स कमी करण्यासाठी हे सगळं युद्ध झालंय. हे सगळं मान्य केलं तर कॉन्सिक्वेन्सेस काय आता त्याच्यानंतर सगळ्यात मोठा कॉन्सिक्वेन्स म्हणजे न्यूक्लिअर थ्रेट. गंमत अशी होती की जेव्हा युक्रेन आणि म्हणजे हे 1991 सगळे देश वेगळे झाले, युक्रेनचं सगळं जे न्यूक्लिअर एस्टॅब्लिशमेंट होतं ते सगळं त्यांनी रशियाला दिलं की तुम्ही सांभाळा आणि आमची सुरक्षा करा. आता रशियाकडे न्यूक्लिअर हेच नाही आहे आणि त्यांनी मध्ये करार पण सही केला, जर्मनीने सही केला करार, युक्रेननी केला, मॉल्डोवा नावाच्या देशांनी केला आणि या सगळ्या देशांनी काय म्हटलं की आम्ही न्यूक्लिअर नाही आमच्याकडे ठेवणार आर्म्स, ते तुम्ही ठेवा. आता गंमत अशी आली की आमचं तर आम्ही तुम्हाला दिले आणि तुम्ही आता आमच्यावरती उलटून म्हणताय की तुम्हालाच न्यूक्लिअरच्या खाली टाकू आम्ही. ओके, न्यूक्लिअर अलर्ट इज अ व्हेरी बिग थ्रेट आणि न्यूक्लिअर अलर्टची थ्रेट झाली तर ती फक्त तिकडे नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे
बेसिक्स आहेत की न्यूक्लिअर बॉम्ब जेव्हा पडतो तेव्हा त्याचा प्रॉब्लेम काय असतो, इट इज अ मशरूम क्लाउड. इतर बॉम्ब खाली पडतात, आजूबाजूला त्याचं डिस्ट्रक्शन होतं. ह्याचा बॉम्ब पडल्यानंतर वरती जाऊन त्याचा मशरूम क्लाउड होतो. मशरूम क्लाउड म्हणजे ज्या देशात टाकलेला आहे त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्ये ते स्प्रेड होतं. जपानमध्ये आत्तापर्यंत लोक आर फायटिंग, म्हणजे जपानचं एक असं झालं, बॉम्ब पडल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात कॅन्सर्स, मग जी जन्माला मुलं आली नव्हती ती सगळी ज्याला म्हणतो त्यांना जेनेटिकल सगळे वॉट यू कॉल कॉन्जेनिटल त्यांचे इम्पॅक्ट झाले. एक पूर्ण जनरेशन त्यांची स्टंट झाली. मग दुसरी जनरेशन हळूहळू मोठी झाली. आणि गंमत सांगते की ज्या अमेरिकेने जपानवरती, म्हणजे जगातल्या राजकारणामध्ये काय काय येतं, कल्चर कसं येतं, तर ज्या अमेरिकेने त्यांच्यावरती बॉम्ब टाकले त्याच अमेरिकेने जवळजवळ 2000 असा एक अहवाल प्रसिद्ध केला की अमेरिकन फूडची सवय जॅपनीज लोकांना लागल्यामुळे जॅपनीज मुलं आता उंच होत चालली आहेत. आणि ते खरं आहे, म्हणजे जॅपनीज आर नॉट बेसिकली टॉल रेस, पण हळूहळू ती उंच होत चालली. म्हणजे हे म्युटेशन्स कुठपर्यंत जातात, फूडमधनं असतील, अजून कशात नसतील, वी डोंट नो. सो भीती आपल्याला ती आहे. दुसरी गोष्ट, जसं मी म्हटलं की एका देशावरती ते लिमिटेशन नाही आहे, इट विल स्प्रेड टू अदर कंट्रीज. मग माझ्या देशावर आलं तर काय. तिसरा कॉन्सिक्वेन्स आता असा आहे, आजूबाजूचे जे देश आहेत ते सगळे आता घाबरले. युक्रेन काबीज केला तर मॉल्डोवाची आहे, आणि त्याला काही ना ज्याला आपण म्हणतो मिस्चिवियस देश आहेत बेलारूस सारखे. तर बेलारूस म्हणजे जिथे आता त्यांच्या वाटाघाटी होत आहेत, त्या बेलारूसचं पण हाच आहे. बेलारूसचं तर इच्छाच अशी की आपण परत रशियामध्ये जावं, हे सगळे एकत्र यावेत आणि आपण ज्याला आपण म्हणतो परत तो मोठा मासा व्हावा. ओके, पण ज्या देशांना आता स्वातंत्र्याची सवय लागली आहे त्यांना परत जायचं नाही आहे. किंबहुना काही असे देश होते ज्यांना आधी विघटन नकोच होतं, म्हणजे हे किर्गिस्तान वगैरे, या लोकांचा प्रश्न त्यावेळेपासून चालू आहे, त्यांना विघटनच नको होतं, पण तरी केलं. मग आता आमचं स्वातंत्र्य तर परत आमचं स्वातंत्र्य का घेता. म्हणून या वॉरचा एक कॉन्सिक्वेन्स काय झाला की आंतरराष्ट्रीय कायद्यावरती काट मारून टाकली. राष्ट्रसंघ नावाची संस्था आहे, राष्ट्रसंघाचा सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य रशिया आहे. आणि अमेरिकेने जसं केलं की इराक वॉर, पण अमेरिकेच्या इराक वॉर आणि या वॉरमधला फरक असा आहे की अमेरिकेने इराकवरती त्यांचं राज्य आपल्याकडे घेण्यासाठी वॉर नाही केला, दॅट वॉज अ डिफरंट थिंग. पण इकडे म्हणजे तुमचं जे राष्ट्र आहे, राज्य आहे, तुमचा जो प्रदेश आहे तो आमच्याकडे येण्यासाठी हे युद्ध आहे. सो इंटरनॅशनल लॉवरती पूर्णपणे काट मारली गेली. दुसरं असं आहे की राष्ट्रसंघाचं तर भवितव्य काय, म्हणजे जे राष्ट्रसंघामध्ये, म्हणजे ते कसं आहे, मीच कायदे करायचे आणि मीच कायदे पाळायचे नाही, आणि मग मी लोकांना सांगायचं की तुम्ही कायदे पाळले पाहिजेत. हा एवढा मोठा प्रसंग जगावरती आला तर जगात राष्ट्रसंघामध्ये अनेक रेझोल्युशन्स झाली, त्याच्यावरती ज्याला आपण म्हणतो की रशियाला सँक्शन्स आले, हे सगळं झालं. पण ॲक्च्युली ॲक्शन काय झाली, काहीच नाही झाली. तो युक्रेन तिकडे ओरडत बसला की आम्हाला मदत हवी आहे, तर त्यांना मदत करायला कोणीच गेलेलं नाही आहे. म्हणजे आता जगामध्ये काय झालं आहे, एक काळ असा होता जेव्हा अमेरिका युद्धात उडी मारायचा, आता तो करत नाही. पहिलं स्टेटमेंट बायडनने दिलं, वी विल नॉट सेंड ट्रूप्स टू युक्रेन, कारण आमचे हात आत्ताच पोळलेले. अफगाणिस्तान झालं, इराक झालं, आम्ही आता परत अमेरिकेला जर परत उभं राहायचं असेल तर कोणताही वॉर त्यांना परवडणारा नाही. त्यांची लोक आता त्याला तयारच नाही, कारण त्यांचा प्रश्न असा आहे, दुसऱ्या देशाच्या प्रश्नासाठी आमची मुलं तुम्ही का मारताय, आमचे सैनिक का बरं मारताय तुम्ही. इट हॅज नो बेसिस फॉर देम. आणि त्यांना त्याच्यातला ॲडव्हान्टेज कळत नाही. तो ॲडव्हान्टेज त्यांना आत्ता कळत नाही आहे, पण उद्या हे जर तेल महाग झालं, संपूर्ण ज्याला आपण म्हणतो की तेलाची इकॉनॉमी कोलमडली, तर ह्याचा फटका जास्त या श्रीमंत देशांना बसणार आहे आपल्यापेक्षा, कारण आपल्याला दुसरे सोर्सेस आहेत. मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा मनमोहन सिंगांनी एक खूप चांगली गोष्ट केली होती, पण ज्याला विरोधकांनी हाणून पाडलं. शेजारचा राष्ट्रदेश आपला म्यानमारमध्ये तेलाचे साठे, आपण डायरेक्टली म्यानमारहून एक तेलाची लाईन आपल्याकडे घेणार होतो, आणि वी वर हेल्पिंग म्यानमार फॉर द सिम्पल रिझन की आपल्याला स्वस्त दरात तेल जवळनं मिळणार होतं. पण त्याला विरोध झाला, दॅट डिडंट हॅपन. इराणची पाईपलाईन आपण घेणार होतो ती नाही, कारण रुपयात ट्रान्झॅक्शन करायचं नाही. सो हा जगातला एक क्लिष्ट प्रॉब्लेम आहे. डॉलर, रुपी, युआन, रुबल हे जे सगळे आहेत. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीकडे काही लोक असं बघतायत की ही संधी साधली आहे चायना आणि रशियाने स्वतःचं चलन डॉलरपेक्षा मोठं करण्याचं, आणि ते चलनी नाणं करायचं. म्हणजे आता जगामधलं जे चलन आहे ते डॉलरचं आहे, राईट. डॉलर इज द व्हॉट यू कॉल द ट्रान्झॅक्शनल करन्सी. तर ती ट्रान्झॅक्शनल करन्सी बंद करून रुपी, युआन, रुबल हे जर सगळे आले तर त्या देशांच्या चलनाला व्हॉट यू कॉल अपर स्केल मिळेल, आणि डॉलरचा जो प्रचंड मोठा प्रभाव आहे तो कमी होईल. असं लोक सगळे आता सँक्शन्स चालू झाले.
की तुमच्या आता बँकाची खाती ही आहे, स्विफ्टमधनं तुम्हाला काढू. फ्रँकली स्पीकिंग रशियाकडे जेवढं फॉरेन करन्सी रिझर्व आहे आणि जेवढं त्यांचं कर्ज आहे ते एका हप्त्यात सगळं कर्ज देऊ शकतात. त्यांना अशी भीती नाही आहे रशियाला अजिबात की आपल्यावरती कर्ज आहे आणि मग ते कर्ज आपण फेडू शकणार नाही, अजिबात नाही. त्यांच्या GDPच्या फक्त 10% 12% त्यांचं कर्ज आहे. त्यांचा GDPच एवढा मोठा त्यांनी रिझर्व करून ठेवलेला आहे. दे कॅन पे ऑफ द होल थिंग आणि दे कॅन बी. सो एक जगातल्या सगळ्या देशांनी हा जो एक घेतला आहे की आपण सगळे सँक्शन्स टाकू, ते कितपत चालेल हे मला जरा साशंक आहे. कारण ना आज जगामध्ये कोणीही व्यक्ती असा नाही आहे जो सांगू शकेल उद्या ह्याच्याबद्दल काय होईल. कारण ह्याच्या मागचं कारण असं आहे की एक युद्ध आहे ते ग्राउंडवर चाललं आहे, पण दुसरं युद्ध हे मीडियामध्ये चाललं, इन्फॉर्मेशन वॉर. त्यामुळे कोण कोणाला काय माहिती देत आहे, ती खरी माहिती आहे का काही कळत नाही. आज सकाळी माझ्याकडे एकाने पाठवलं की सी व्हॉट इज हॅपनिंग, आणि त्यांनी एक कॅनेडियन ट्रेन दाखवली होती की कॅनडाने आता शस्त्रसाठा युक्रेनला पुरवायला सुरुवात केली. कॅनडा नाटोचा सदस्य आहे. पण ते नंतर लक्षात आलं, चेकिंगला आम्ही टाकतो की हे बघून व्हेरीफाय करा, नंतर लक्षात आलं की कॅनडामध्ये त्यांच्या स्वतःच्या देशातला शस्त्रसाठा ते एका बाजूने दुसरीकडे शिफ्ट करत होते. त्याचा फोटो घेऊन आता लोक हे दाखवतात. म्हणजे एकमेकांवरती आपण ज्याला म्हणतो ना दबाव तंत्र, तुझ्याकडे किती लोक आहेत, माझ्याकडे ते असतात ना दादा, माझ्याकडे मोठी गँग आहे, गँग दाखव, आहे घरी आहे, ती थांबली आहे. मग ते नुसतं क्रिएट करत जायचं. गँग तशी नसते, पण मग समोरच्याला वाटतं ह्याच्याकडे गँग आहे तर आपण पण तयार करून ठेवावी, मग तोही गोळा करून ठेवतो. आणि असं करत करत जे दोन लोकांमध्ये साधी हाणामारी होणार असते त्याचं एक मोठं कम्युनल रायट होतं, ते असंच याच कारणाने. सो दिस इज टिपिकली व्हॉट इज हॅपनिंग. त्यामुळे आम्ही आज असं म्हणतोय की आम्हाला खरंच कोणाला असं सांगता येणार नाही की या युद्धाची एंड कसावी. पण पुतीनच्या 3 मागण्या आहेत, शस्त्र संधी करायला किंवा शस्त्र. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे झेलेन्स्कीनी सत्ता सोडावी, जो आता त्यांचा राष्ट्रपती, कारण तो ज्यू आहे आणि तो ह्यांच्या बाजूचा नाही आहे. म्हणजे अनेक वर्ष रशिया किंवा अमेरिका हे जगातलं राजकारण असंच करत आले. कोणताही देश असो त्या देशामधला राष्ट्रपती किंवा त्या देशाचा नेता जर आपल्या बाजूचा असेल तर आपल्याला बरं. हे अनेक म्हणजे ट्रम्पच्या इलेक्शनमध्ये पुतीननी मदत केलेली आहे, आता प्रूव्ह झालेलं आहे. सो हे होतच राहतं हे, आणि आता सोशल मीडियाने अजून जास्त झालं आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणी कोणीच निर्णायकरित्या सांगू शकत नाही की दिस विल हॅपन ऑर दिस विल नॉट हॅपन. पण पुतीनच्या 3 शर्ती आहेत. त्यातली पहिली शर्त म्हणजे झेलेन्स्कीनी सत्ता सोडावी, दुसरी गोष्ट सैन्याने सगळी त्यांची शस्त्र टाकावी आणि आमच्याकडे यावं, आणि त्यांची तिसरी आहे की तुम्ही लिहून द्या की तुम्ही नाटोचे सदस्य होणार नाही. आणि या 3ही ज्या कंडिशन्स आहेत त्या युक्रेनला मान्य नाही आहेत, कारण कोणताही सार्वभौम देश असं मान्यच करणार नाही. कारण सार्वभौमत्व आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही असं म्हणतो की देश सार्वभौम झाला. ह्याचा अर्थ काय, भारत 1947 मध्ये सार्वभौम झाला. ओके, म्हणजे काय झालं तर आपण आपले डिसिजन्स घेण्याची कपॅसिटी आपण डेव्हलप केली, हे एक. आणि दुसरं कोणी सांगितलेलं ऐकण्याची माझ्यावरती कोणतंही कंपल्शन नाही, हे दुसरं आलं. सो जेव्हा ह्या 2 कंडिशन्स पूर्ण होतात तेव्हा आम्ही म्हणतो की देश सॉव्हरीन झाला किंवा सार्वभौम झाला. मग आता हा युक्रेन नावाचा देश कसा ऐकेल. इनफॅक्ट त्यांचं असं चाललेलं आहे की लवकरात लवकर आम्ही युरोपला जॉईन होतो, म्हणजे तिकडचे बेनिफिट्स आम्हाला मिळतील. रशियाचं जी रिंग आहे ती कंप्लीट होऊन जाईल युक्रेन पण आल्यामुळे, आणि रशियावरती वचक ठेवणं. पण रशियाला प्रॉब्लेमली हेच हवं आहे. रशियाला जगाला आता वेठीस धरण्यासाठी तो तेलाचाच मुद्दा हवा आहे. ओके, सो आम्ही आता सांगू शकत नाही. तिसरा फॅक्टर आहे चायना फॅक्टर. चायना कितपत रशियाला मदत करते हे आता कोणी सांगू शकत नाही, कारण ते दोघं जरी साम्यवादी देश असले तरी ते एकमेकांच्या विरोधातले आहेत, हे देखील आहे. आणि त्या दोघांनाही परत जगत जेता हे आहे. त्याच्यात तिसरा देश जो उडी मारतो तो म्हणजे भारत. इंडिया ऑल्सो हॅज दिस ॲस्पिरेशन, सुपर पॉवर ॲस्पिरेशन आता भारताची पण झाली. मग आपला प्रश्न असा येतो की भारताने आता जो स्टँड घेतला तो बरोबर का चूक. त्याला 2 व्ह्यूज आहेत आपण त्याच्याकडे बघायला. एक तर बघितलं तर भारताने रशियाला क्रिटिसाइज केलं आहे, पण राष्ट्रसंघामध्ये वोटिंगमध्ये भाग नाही घेतला. हे अनेक देशांनी केलं, चायनाने सुद्धा केलं, पण आपण क्रिटिसाइज करतोय. पण गंमत कशी आहे, 1979 मध्ये ह्याच रशियाने जेव्हा अफगाणिस्तानमध्ये ट्रूप्स सेंड केले होते त्यावेळेला इंदिरा गांधींनी हेच केलं होतं. त्यांनी क्रिटिसाइज केलं पण अगदी मवाळ स्वरूपात, पण त्यांनी रशियाच्या अगेन्स्ट जाऊन काही केलं नाही. त्यामुळे आपल्याला रशियाने जवळजवळ पुढची 25 वर्ष मित्र म्हणून प्रचंड सहकार्य केलं, ज्याला आपण म्हणतो अम्ब्रेला. मग भारत आज हे का करत नाहीये, तर उद्या भारताला शस्त्र साठे मिळवण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे रशिया. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही जे बजेट शिकवतो त्या बजेटमध्ये डिफेन्सचे जे आकडे वाढलेले ते आपण विचार करू शकत नाही. म्हणजे आत्ता हे युद्ध व्हायच्या आधी
एक डॉक्युमेंट असं रिलीज झालं की भारत आणि रशियाला 6 लाख AK-2003 म्हणजे आपण 47 पासून सुरुवात केली. नाव द व्हर्जन इज AK-2003. त्याचे 6 लाख पीसेसची ऑर्डर दिली आहे आणि त्याची व्हॅल्यू इज $5,000 crore. ओके, नाउ कॅन यू इमॅजिन, म्हणजे वी आर रेडी टू स्पेंड दॅट काइंड ऑफ मनी. म्हणजे आपल्याला हे हक्काने घेऊ शकतोय. पण भारताच्या बाबतीत जरी आता आपण रशियाचा वोटिंगमध्ये आपण नाही भाग घेतला तरी प्रश्न असा उरतोय पुढे जाऊन, आपला मेन शत्रू किंवा आपल्याला जो सगळ्यात मोठा धोका आहे तो चायना आहे. पाकिस्तान सुद्धा तसा कमी धोका झालेला आहे आपल्याला, कारण पाकिस्तान फेल्ड स्टेट झालेला आहे. पण चायना बलाढ्य आहे आणि वी आर सेम. त्यामुळे चायना बरोबर उद्या आपलं काही झालं तर रशिया आपल्याला कितपत मदत करेल ह्याच्यावरती मोठं प्रश्नचिन्ह आहे. ते आपल्याला शस्त्र देतील. रशिया आणि चायना सिरियामध्ये एवढी यादवी झाली, त्या दोघांनीही राष्ट्रसंघामध्ये त्याच्या आधीच एक शब्द उच्चारला नाही, नंतर केला, कारण हे दोन्ही देश त्यांना शस्त्र पुरवत होते. म्हणजे सिरियामध्ये एका ठिकाणी त्यांच्याच राज्यकर्त्याच्या विरुद्ध लोकांचं बंड चालू होतं आणि त्या बंडाला शस्त्रासाठी पुरवण्याचं काम हे रशिया आणि चायना करतात, कारण त्यांचा बिझनेसच तो आहे. राईट. सो आपण कितीही रशियाला मित्र म्हटलं तरी तो चायनाच्या बाबतीत आपल्याला किती मदत करेल हे आज परत आम्ही कोणी सांगू शकत नाही. तिसरी गोष्ट, आज जे झालंय रशियाचं हे जगाला जी भीती आहे ती एक न्यूक्लिअरची आणि दुसरं ह्याच्यामुळे पायंडा पडेल. चायनाला तायवान हवाच आहे, चायनाला परत हाँगकाँग हवाच आहे. राईट. असं करत करत चायनाला तिबेटही हवाच आहे. असं करत करत ही आक्रमणांची जर एक मालिका चालू झाली तर कोणता देश कोणाला रोखेल? हू विल बेल द कॅट? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा प्रश्न आहे. आता ह्याला उपाय काय आहेत? 2-3 उपाय असेल की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे वॉर हा कॉन्सेप्टच काढला पाहिजे, पण हे रिअलिझम नाही आहे हे मलाही माहिती आहे. म्हणजे आपण बसूनच प्रॉब्लेम सोडवले पाहिजेत हे सगळ्यांनी इन्सिस्ट केलं पाहिजे. त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे राष्ट्रसंघाचं एक्सपान्शन केलं पाहिजे. राष्ट्रसंघाची जी सुरक्षा परिषद आहे त्या सुरक्षा परिषदेमध्ये आज 5 मोठे देश आहेत जे सगळं ठरवतात. त्यांच्याऐवजी 8-9 देश करायचे. त्याच्यात भारत, जर्मनी, ब्राझील आणि जपान हे गेले अनेक वर्ष म्हणतात की आम्हाला त्याचं सदस्यत्व द्या आणि सगळे प्रश्न आपण निगोसिएशननी सोडवू. त्याच्यात एक युनायटेड नेशन्समध्ये एक महत्त्वाचा बदल करावा लागेल. वेटो पॉवर म्हणजे नकाराचा अधिकार असा त्या सुरक्षा परिषदेमध्ये दिला आहे. म्हणजे 5 देश बसले आणि त्याच्यापैकी एकाही देशाने नकार दिला, ॲक्शन केला तर ती ॲक्शन होणार नाही. ते चार्टर बदललं पाहिजे. त्याला मेजॉरिटीने केलं तर प्रॉबेबली पुढचे हे प्रश्न, नाही तर हे प्रश्न असे सुटणार नाही आहेत. आज युक्रेन आहे, अजून कोणतं आहे, त्यामुळे चूक झालेली आहे तर रशियाच्या हातनं तर हो म्हणेन मी. ह्याचं कारण असं आहे की युक्रेनला आपल्याकडे घेण्याचे इतर मार्ग होते, पण ज्या घाईनी अमेरिकेला त्या बाजूला सरकायची जी घाई झालेली आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम ही रिॲक्शन झालेली आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण आंतरराष्ट्रीय कायदा याच्यामुळे फार चेपला गेला आहे. आता यू विल नॉट हॅव ह्युमॅनिटेरियन क्रायसिस, मायग्रेंट क्रायसिस चालू होणार आहे. सिरियामध्ये जे झालं, येमेनमध्ये जे झालं तेच आता ह्या बाजूला होणार आहे. आणि ह्याचा एक पार्ट ऑफ द पॉप्युलेशन जे मायग्रंट्स आहेत ते आपल्याकडे येणार आहे. कारण रशिया ज्याची आपल्याला मैत्रीचा हात देतोय तेव्हा युक्रेन पण आपल्याकडे मागतोय. ते असंच म्हणणार आहेत, मग तुम्ही आमच्याबरोबर नाही तर आमचं एक मायग्रंट्स तरी घ्या. म्हणजे आपल्याकडे परत मायग्रंट क्रायसिस चालू होईल आणि तो आपल्या देशाला आता झेपणार आहे का हा प्रश्न आहे. सो याला बरेचसे कांगोरे आहेत त्या प्रश्नाला, पण मी थोडासा तुम्हाला सिम्पल करून सांगण्याचा प्रयत्न केला. पण लाईक आय सेड, पुतीनच्या डोक्यात काय येतं हे सांगत नाही, कारण पुतीन इज अ व्हेरी डिफरंट कॉम्बिनेशन. इतर लोक बोलतात आणि आपण ज्याला म्हणतो ना की जी लोक खूप शांत बसतात ती खरं डेंजरस असतात. आपल्या पण ह्याच्यात असतात, कारण त्यांच्या डोक्यात काय चाललंय, मनात काय चाललंय आपल्याला कळत नाही. पुतीनचं कसं आहे, तो KGB मध्ये होता, त्यांनी एवढं मोठं ऑर्गनायझेशन हँडल केलंय आणि आता आपल्याला त्याच्या अवतीभोवती ॲडवायझर्स आहेत पण तो त्यांनाही जुमानत नाही. म्हणजे तो धडाधड लोकांचे इन्सल्ट करतो, त्यांना हकलून देतो. परवा एका परिषदेच्या वेळेला एका निगोसिएशनच्या ह्याच्या वेळेला त्याचा एक कोणीतरी ॲडवायझर बोलला, त्याला सरळ त्यांनी इतक्या ह्याच्यात सगळ्यांच्या समोर हकलून दिलं. सो ही डझंट हॅव दोज प्रोटोकॉल्स. त्यामुळे इंटरनली सुद्धा पुतीनला एखाद वेळेस विरोध होण्याची शक्यता आहे. मग काही जणांनी असं म्हणलं की आता पुतीनचं काय होईल. 2-3 आहे. पुतीनने ऑलरेडी स्वतःला राष्ट्राध्यक्ष 2028 पर्यंत डिक्लेअर करून टाकले. आता तो 69 वर्षाचा आहे, म्हणजे 75 वर्षापर्यंत पुतीनला ऑप्शन नाही. त्यांनी मीडिया आपल्या हातात घेतलेला आहे, तेवढाच मीडिया काम करणार. इन्स्टिट्यूशन्स आपल्या हातात घेतलेले आहेत. तुम्ही रशियामध्ये प्रोटेस्ट करा, तुम्ही जेलमध्ये जाल, ओके, आणि मग तुम्ही किती दिवस जाल ते सांगता येणार नाही. सो एक एक्सपेक्टेशन अशी आहे, रशियाचा पूर्ण इतिहास जर बघितला
तर पुतीनचा खात्मा होऊ शकतो. इंटरनली एक्सटर्नली कुठे म्हणजे ज्याला आपण म्हणतो पॉलिटिकल असॅसिनेशन होऊ शकतं, किंवा पुतीनचा परत ज्याला आपण म्हणतो अजूनच जास्त तो डिक्टेटोरियल होईल. म्हणजे आपण म्हणतो ना की मला असं केलं तर आता मी अजून जास्त करतो असं होईल. आणि मग रशियामध्ये एखाद्याच यादवी पेटली तर तो एक वेगळाच प्रश्न चालू होईल. पण त्याचे ज्याला आपण म्हणतो इम्प्लिकेशन्स हे इंडियाला पण भोगावे लागणार आहेत, कारण दे विल कम. कारण आपले शस्त्रसाठे जर बंद झाले तर रशियाच्या मैत्रीशी आपला फारसा संबंध राहतो. टेक्नॉलॉजीसाठी वी आर नॉट डिपेंडेंट ऑन रशिया. फ्रान्समधून आपण रफाल विमान घेतले याचा तर वी हॅव शोन देम दॅट देयर इज अन ऑल्टरनेटिव्ह. मिग विमानानं ऑल्टरनेटिव्ह आपण काढला, राईट. सो काही गोष्टी आपल्या सरकारने ज्या उत्तम आणि क्विक केल्या त्यातला हा एक डिसिजन होता की वी आर नाव एअर रेडी. म्हणजे आपल्याकडे मग तसं आपण मिसाईल रेडी आहोत, आपण न्यूक्लिअर पण आहोत. पण एक आता धोका असं झालाय, जर्मनीने स्टेटमेंट असं केलंय की आम्हाला असं वाटलं की न्यूक्लिअर आम्ही सोडलं. त्यांनी डिक्लेअर केलं काही वर्षांनी की आम्ही आमच्याकडची न्यूक्लिअर पॉवर फक्त इलेक्ट्रिसिटीसाठी वापरणार. पण ते म्हणाले आता आम्हाला त्याचा पुनर्विचार करावा लागेल. आणि आता धोका असा आहे की ज्या देशांकडे न्यूक्लिअर आर्मामेंट्स नव्हते ते छोटे छोटे देश पण काही प्रमाणात आपल्याकडे आता न्यूक्लिअर आर्मामेंट्स येतील आणि जगामध्ये एकंदरीत न्यूक्लिअर स्टॉकपाईल वाढेल. हा एक मोठा धोका आहे. सो थँक्यू सो मच. मला वाटतं आय हॅव ट्राय टू गिव्ह यू एन ओव्हरव्ह्यू. सो थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी ओव्हर हिअर. आणि मी त्यांचं मगाशी संभाषण ऐकत होते सरांचं आणि काही मेंबर्सचं. ते म्हणाले त्यांची ओळख काय करू त्याची, ते आपल्याकडे 2-3 वेळा येऊन गेलेले आहेत आणि त्या आंतरराष्ट्रीय याच्यावरतीच बोललेल्या आहेत. सो आय टेक इट एज अ कॉम्प्लिमेंट, राईट, की आता माझी ओळख करून द्यायची गरज नाही. बट थँक्यू टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. आता होण्याचं कारण काय होतं असं जर म्हटलं आपण, ह्याची तयारी खूप आधीपासून चालली होती, राईट. ह्याचं आणि अमेरिकेला फॉर द फर्स्ट टाइम बऱ्याच वर्षानंतर अमेरिका गाफील नव्हता. अमेरिकेला पण हे माहिती होतं, त्यांच्या इंटेलिजन्सला माहिती होतं. म्हणून तर तुम्ही बघितलं असेल तर नाटोच्या ट्रूप्सची मुवमेंट ऑलरेडी झालेली होती. पण प्रश्न असा आहे की आपण इतकी युद्ध बघितले, त्या युद्धाने प्रश्न सुटलेत का? म्हणजे हा पण प्रश्न त्यांनी सुटणार नाहीये. ते तुम्ही जर म्हणला की युक्रेन आमचा भाग आहे, आमच्या म्हणजे की भावासारखा होता आणि हे सगळं, मग बसून परत विचार करा ना. जगामध्ये ना एक स्टेटमेंट आता फार महत्वाचं झालंय, जे हेनरी किसिंजरनी, जे अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते, त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध कसे असावेत ह्याच्यावरती त्यांनी एक वक्तव्य केलंय. त्यांनी असं म्हटलं की देर इज नो परमनंट एनिमी ऑर परमनंट फ्रेंड इन इंटरनॅशनल रिलेशन्स. म्हणजे कोणीही कायमस्वरूपी कोणत्याही देशाचा मित्र किंवा शत्रू नाही. आणि हे अमेरिकेचं धोरण त्यांनी डिक्लेअर केलं. तसंच दुसरं धोरण असं आहे की शेवटी प्रत्येक देश जे काही करतो ते आपल्या नॅशनल इंटरेस्टसाठी करतो. प्रत्येक देश नॅशनल इंटरेस्टसाठी करतो आणि प्रत्येक देशाचं कॅरेक्टर हे त्याच्या लिडरवरनं ठरतं. म्हणजे देशाला कॅरेक्टर नसतंच, कॅरेक्टर कोणाचं असतं तर लिडरवरचं. म्हणजे ट्रम्प आल्यानंतर नोबडी टुक्स अमेरिका सिरियसली, आणि त्याच्यात अमेरिकेच्या अधोगतीचं पण कारण आहे. पण जसे मोदी आले तसे आपण ज्याला म्हणतो की इंडिया केम, आधी आम्ही इंडियाचं काय म्हणायचो, सगळ्या आर्टिकल्स तुम्ही वाचलं तर नेहमी असं म्हणायचं इंडिया इज अ सॉफ्ट स्टेट. सॉफ्ट स्टेट म्हणजे आपण विचार करतो पण आपण ती ऍक्शन करत नाही. पण मोदी आल्यामुळे काय झालं, म्हणजे आय एम नॉट सेइंग दॅट इज राईटिंग, पण इंडियाचा इमेज हार्ड स्टेट म्हणून झालं की वी आर केपेबल, राईट. आणि हीच केपेबिलिटी आपण आज वापरतोय. सो इंडियाला सुद्धा ह्याचा विचार कधी ना कधीतरी करावा लागणार आहे की निगोसिएशन्सनी आपल्याला जर प्रश्न सोडवता आले आणि ते निर्णायकरित्या, म्हणजे ते भिजत घोंगडं ठेवायचं नाही, गिव्ह सम डू सम. एक उत्तम गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, मोदी इज केपेबल ऑफ. त्यांनी काय केलं, बांगलादेशमधला आपला असाच प्रश्न होता की बांगलादेशचं आपलं डिव्हिजन झालं ना, तेव्हा काही बांगलादेशी तिकडे, म्हणजे काही भारतीय बांगलादेशमध्ये आणि काही बांगलादेशीय ह्या बाजूला, आणि त्यांना ते नो मॅन्स लँड होतं. म्हणजे तिकडे त्यांना पासपोर्ट नाही, सिटिझनशिप नाही. मोदींनी एकदा बसून तो निर्णयच लावून टाकला त्या प्रश्नाचा. ठीक आहे, काय झालं, भारताचा थोडासा भूभाग आपल्याला जास्त द्यावा लागला, 1000 हेक्टर आपण जास्त दिला. पण ही जे प्रॉब्लेम कायमस्वरूपी सॉल्व्ह झाला नाही. बांगलादेशींचं जे घुसखोरी होती ना ती बंद झाली त्याच्यामुळे. त्यामुळे काही वेळेला तुम्हाला असे डिसिजन घ्यावे लागतात. नॅशनल इंटरेस्टमध्ये कधीतरी काही गोष्टी सोडून देणं इज ऑल्सो अ गुड आयडिया. कधीतरी बॅकफूटवर जाणं आणि तो प्रश्न सोडवणं हे सुद्धा असेल. रशिया ॲक्च्युली कारण शोधत होता, त्यांना हे करायचंच होतं. आणि दुसरं असं आहे की रशियाला संपूर्ण त्यांचा शस्त्रसाठा आहे जो नवीन करायचा आहे. जुना काढल्याशिवाय नवीन कसा तयार होणार. येस, पुतिनची मनस्थिती पाहता न्यूक्लिअर डिटररंट हे व्हॅलिड आहे म्हणजे सी पुतिन इज व्हेरी रूथलेस. वी हॅव टू बी व्हेरी क्लिअर. अँड ही इज व्हेरी फोकस्ड. ह्या दोन गोष्टी. ओके, पुतिनचा जर सगळा तुम्ही करिअर ग्राफ बघितला असेल ना तर करिअर ग्राफमध्ये त्याच्या आयुष्यात की अनेक लोक गायब झाण्याचा करिअर ग्राफ आहे त्याचा.
म्हणजे कोणी विरोध केला की तो व्यक्ती गायब. आता नेवेलीच्या बाबतीत जे झालं ते तसंच आहे. म्हणजे ह्याच्यात न्यूक्लिअर डेटरंट कशासाठी आहे माहिती का? हा बेसिकली अमेरिकेसाठी आहे. द न्यूक्लिअर डेटरंट की इफ यू कॅन डू इट अँड यू कुड डू इट इन 1945, वी कॅन डू इट इन 2022. सो जी तुमची कपॅसिटी तीच कपॅसिटी आमची आहे. कारण नाही म्हणलं तरी ना रशियाला कुठेतरी तो एक ज्याला म्हणतो इन्फिरियर स्टेटस आहे. अमेरिकेला जेवढी मान्यता आहे ना तेवढी रशियाला जगात मान्यता नाही आहे. म्हणजे नोबडी विल विथ प्राईड कितीही अमेरिकेचं हे झालं तरी पीपल आर स्टील अमेरिका, राईट? दॅट हॅज अ किंवा युरोप. म्हणजे आपल्याकडे जो थोडासा मी असं म्हणणं चुकीचं आहे पण आपल्याकडे जो जातीयवाद आहे ना तर जातीयवादामध्ये अनफॉर्च्युनेटली ते इन्फिरियर सुपिरियर आलं, राईट? आणि ते राहिलं म्हणजे ते माइंडसेट झाला तो. आता देर आर नो इन्फिरियर पीपल, देर आर नो सुपिरियर. एज्युकेशन इज व्हॉट यू कॉल इट हॅज ब्रॉट मोबिलिटी. पण प्रश्न कुठे तयार होतो? दॅट एक्सेप्टन्स. ओके. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा संस्कृतायझेशनचा जो कॉन्सेप्ट आहे की लोअर कास्ट जेव्हा अपर कास्ट म्हणजे जेव्हा इक्वालिटीसाठी येतात तेव्हा ते पहिलं इक्वालिटीचं पॅरामीटर काय असतं? बिहेविंग लाईक देम. खरं तर ह्यांच्याकडे काही चांगल्या प्रथा असतात आणि त्या वरच्या कास्टमध्ये काही चुकीच्या असतात. पण टेकिंग ऑन दॅट थिंक दे थिंक दॅट दे विल बिकम मोर इक्वल क्विकली. तसं रशियाचं झालेलं आहे. त्यामुळे रशियाच्या बाबतीत तो आहे रशियाच्या बाबतीत काय होईल? त्यांना थोडंसं एखादा जरी न्यूक्लिअर त्यांनी एक लो कपॅसिटीसाठी टाकला तरी द वर्ल्ड विल गेट व्हेरी सिरियस. देअर प्रॉब्लेम इज राईट नाव द वर्ल्ड हॅज टू टेक दम व्हेरी सिरियसली. तुमचे हे जे सँक्शन्स आहेत ना, तुम्ही जे स्विफ्टचे सँक्शन्स आहेत ना, दे विल हर्ट द रशियन्स, दे विल नॉट हर्ट पुतीन. ओके. स्विस बँकेने अभूतपूर्व निर्णय घेतला. 237 वर्षांनी पहिल्यांदा अकाउंट्स ओपन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला रशियन्सचे. ते ह्याच वेळी प्रत्येकाने कुठे कुठे प्रेशर. पण हे प्रेशर किती चालेल आय डोंट नो फ्रँकली स्पीकिंग. कारण रशियाकडे काय आहे ना, जसं मी म्हणलं की रशियामध्ये अजूनही पोलादी पडदा आहे. आपल्याला वाटतं रशिया इज ओपन डा, बट इट इज नॉट लाईक दिस. रशिया इज स्टील अंडर द आयर्न कर्टन. म्हणजे मला हेच होतं की द फॅक्ट दॅट दे हॅव नॉट यूज द न्यूक्लिअर डिव्हाइस बिकॉज इट इज कॉस्ट इफेक्टिव्ह तसं पाहिलं is basically because the world over and especially USA has a nuclear deterrent. म्हणजे that. आणि USA has a nuclear deterrent, Japan is ready. That is their problem. म्हणजे they will also face it. पण शेवटी तसंच आहे ना, you kill me, I kill you, then who lives? If I want to do something then I have to ensure that I live. म्हणजे मला तुम्हाला त्रास जर द्यायचा असेल तर मी जगलं तर पाहिजे तर मी तुम्हाला त्रास देईन. पण माझं जर अस्तित्व नसेल तर माझ्या त्या त्रास देण्याची मजा पण गेली ना. We have to see the world behaves like us, human beings सारखंच जग. जगाला काही कॅरेक्टर नाहीये, देशाला काहीच कॅरेक्टर नाहीये. लँड इज ओनली अ लँड, इट डझंट हॅव. तुम्ही त्याला जे कॅरेक्टर देताय त्याप्रमाणे आय थिंक इट विल वर्क आउट. सो बट अ न्यूक्लिअर डेटरंट थ्रेट मस्ट बी टेकन. कारण असे माथे फिरू म्हणजे आय एम व्हेरी सॉरी टू से दॅट. पण ज्याला आपण म्हणतो की विदाऊट अ रॅशनल जर आपण अशा गोष्टींकडे जाऊ आणि ते इझिली अवेलेबल आहे ना, सो वाय नॉट यूज इट. म्हणजे इट स्टॉप द वर्ल्ड इन 1945 and it created a new world order. आता न्यूक्लिअर वापरलं तर अजून एक नवीन वर्ल्ड ऑर्डर तयार होईल. दॅट इज द पॉइंट. भारताची भूमिका काय असावी याबद्दल आपलं काय? माझी 2 मतं आहेत त्याच्या बाबतीत. एक, रिअलिस्ट असलं पाहिजे. भारताला रशियाची गरज आहे, आपण ते करणार आहोत. कारण या क्षणी आपण रशियाच्या अगेन्स्ट जाणं आपल्याला परवडणारं नाहीये, राईट? स्पेशली जेव्हा भारताला सुपर पॉवर बनण्याची स्वप्न आहे. अमेरिकेच्या तुम्ही कितीही जवळ गेला तरी अमेरिका आणि इंडिया माइंडसेटनी जवळ नाही आहेत. ते आपलं थोडं सोशलिझममुळे रशियाशी आपलं आहे. पण वेस्टचं सुद्धा कसं आहे माहिती का? आता वेस्ट इज ऑल्सो लुकिंग ॲट इट लाईक दिस. म्हणजे आपण जे आता केलं आहे त्याचे थोडेफार इम्पॅक्ट आपल्याला येणार आहेत. म्हणजे वेस्ट आता आपल्याशी एवढा फ्रेंडली नाही राहणार. स्पेशली USA जे आता जे मध्ये चाललं होतं की आता अमेरिका म्हणजे अगदी आपल्या हातातलं खातो वगैरे हे आता काही होणार नाही आहे. देर विल बी चेंजेस इन टू दॅट. पण आपण आपला इंटरेस्ट गार्ड केला की आपल्याला शेवटी पुढे जाऊन मदत रशियाची हवी आहे. त्यामुळे आपण तो आपला इंटरेस्ट गार्ड केलेला आहे. तो मॉरल बिलच सोडायचा आता. म्हणजे हे नैतिकदृष्ट्या बरोबर होतं आपण हे करायला. आणि इंडिया हॅज प्लेड इट सेफ. जसं मी म्हटलं की तिकडे क्रिटिसाइज तर केलं पण वोटिंग नाही केलं. सो इट इज फाईन. ते म्हणजे कसं आहे, तुम्ही मला म्हटलं की अमुक अमुक गोष्ट झाली, मी म्हणणार मला प्रूफ, मला डॉक्युमेंटरी प्रूफ द्या. तुम्ही म्हणणार नाही मी सांगतोय तेच आहे, मी बोलेन भरीन हवं ते बोलेन, पण मी केलं पाहिजे ना तिथे. वोटिंग जर केलं तर आय एम with the West and I'm against Russia. We have not done that. So it's what you call a very smart diplomatic move. आपलं म्हणजे तुम्ही जे म्हणालात तसं USA आणि आपलं रिलेशन इज नाव मोर अबाउट कन्झ्युमरिझम दॅन अबाउट आयडियोलॉजी. म्हणजे त्यामुळे त्याच्यावर इतका परिणाम पडेल का आपण See,
USA ला कसं आहे, USA will not immediately have a what you call a very strict what you call action against India for a simple reason that there are a lot of Indians who are running USA. That is one thing. So ते एक आपल्याला आहे. दुसरी गोष्ट मार्केट इंडियामध्ये आहे. सो दे कॅनॉट डू दॅट, बट दे विल डेफिनेटली एक्सप्रेस द डिस्प्लेजर. म्हणजे जे आपल्याला मध्ये जी प्रिव्हिलेज ट्रीटमेंट मिळत होती ना, ती प्रिव्हिलेज ट्रीटमेंट आता नाही मिळणार आपल्याला. म्हणजे ओव्हरऑलच वेस्ट करणार, कारण वेस्ट प्रॉबेबली वुड हॅव थॉट गिवन इंडियाज लेगसी पंचशील आणि आहे की भारत क्रिटिसाइज करेल, भारत विल से दिस इज रॉंग, बट वी आर सेइंग वी आर नॉट इंटरेस्टेड इन अदर्स वॉर्स. आम्ही त्याला राईट रॉंग नाही म्हणणार आहोत. आत्ताचा सध्या आपला स्टँड असा आहे, वी आर गोइंग टू से दॅट वॉर इज नॉट अ ऑप्शन, प्लीज स्टॉप द वॉर, but we are not going to tell you that you are wrong or you are right. We are not going to take that position right now. या सँक्शन्सचा इमिजिएट शॉर्ट टर्म परिणाम किती होईल आपल्याला? सी शॉर्ट आपल्याला म्हणताय का रशियाला म्हणताय? आपल्यावर रशियन जे सँक्शन्स टाकलेत रशियावर, त्याचा शॉर्ट टर्म किंवा इमिजिएट परिणाम आपल्यावर किती होणार? रशियावरच्या सँक्शन्सचा फारसा परिणाम आपल्याकडे होणार नाही, एक्सेप्ट फॉर द ऑइल. म्हणजे जगातल्याच ऑइलचा आता जसं म्हणतात की रशिया इज थ्रेटनिंग की तुमचं आता ऑइलचे 100 रुपये बॅरल आहे ते $300 बॅरल करू. म्हणजे मग आपल्याकडच्या अर्ध्या लोकांना गाड्या वगैरे चालवताच येणार नाही, कारण इट विल बी अनअफोर्डेबल फॉर अस, राईट. इन अ वे इट विल हेल्प अवर क्लायमेट, राईट. म्हणजे आपल्या ह्याच्यात म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी चांगलं होईल असं आपण बघायला हरकत नाही आहे. पण त्याचा लॉंग टर्म आणि इव्हन शॉर्ट टर्म आपल्याला काय होईल माहिती का, बँकिंग सिस्टम्स आणि ह्या ज्या आहेत जसं त्यांच्यावरती सँक्शन झाल्यामुळे तिकडचे फ्रीज झाले, रेमिटन्सेसवरती फरक पडतो, जे आपण डेट असतं कर्ज असतं त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो. दुसरी गोष्ट अशी असते की शेवटी एक मानसिकता म्हणजे शॉर्टेजेस. एक जो प्रमुख शॉर्टेज जो जगामध्ये आत्ता मांडायला सुरुवात केली तो म्हणजे फूड शॉर्टेज. कारण युक्रेनमधलं ग्रेनरी ऑफ द वर्ल्ड वीट, सो ते त्यांच्या हातात गेलं तर वी माईट म्हणजे हे होईल. आणि आपल्याला बेसिकली आपल्याला प्रॉब्लेम जो होणार आहे ना तो प्राईस राईजचा होणार आहे, शॉर्टेजेसपेक्षा प्राईस राईज. थिंग्स विल बी अवेलेबल बट इट विल बी एक्सपेन्सिव्ह. कारण आपल्यावरती तसे सँक्शन्स काही नाही म्हणजे वी आर नॉट अ पार्ट ऑफ एनी बिग स्विफ्टचा खूप मोठा पार्ट ऑफ वगैरे आपण असे नाहीत. आपण त्या बँकिंग बेसल नॉर्म्सचा एक पार्ट ऑफ दॅट इज फाईन, बट कारण रुबल आणि ह्याचा रेमिटन्सेस आपल्याकडे खूप जास्त नाही आहेत. पण एक मात्र मिळेल, भारताला एक कन्व्हिनियन्स मिळेल की ट्रेड रुबल युआन रुपी असा जर ट्रेड चालू झाला तर भारताला चांगलाच बेनिफिट मिळेल. मग सँक्शन्सचा काही फरक नाही पडणार, उलट आपल्याला बेनिफिट मिळेल. आणि खरं तर ना ते पण आहे, म्हणजे त्याच्या मागचं हे राजकारण पण आहे, त्याला हेच हवं आहे. म्हणजे ते आपण म्हणतो ना कारण शोधायलाच शोधतो. आपण इराण बरोबर चालू केलंच होतं रुपीमध्ये हे करायला, पण ते अमेरिकेच्या दबावाखाली परत आपण डॉलरकडे गेलो. डॉलरचाच इन्फ्लुअन्स कमी करण्याची पण एक म्हणजे जगातली एक कॉन्स्पिरसी अशी आहे की डॉलरचा इन्फ्लुअन्स कमी करायचा. मग काय चायना, इंडिया, रशिया. म्हणजे दोन गोष्टी तुम्ही जे म्हणाला की सरप्राइझिंगली युक्रेन इज द वीट ग्रेनरी ऑफ द वर्ल्ड. सनफ्लॉवर ऑइल 80% ते प्रोड्यूस करतात जगात. दॅट इज ऑल्सो सरप्राइझिंग फॅक्ट. म्हणजे एडिबल ऑइल आपल्याकडे तसंही झालेलं आहेच, म्हणजे इट इज गोइंग टू बी जसं मी म्हटलं आपल्याकडे शॉर्टेज नाही होणार पण एक्सपेन्सिव्ह गोष्टी खूप होतील. कारण दे विल नॉट स्टॉप द एक्सपोर्ट लाईन्स. म्हणून तर अमेरिकेने अजून इम्पोर्ट बंदी नाही केलेली. इम्पोर्ट बंदी जर आणली ना तर मग हे ट्रेड वॉर होईल पूर्ण. मग हा जगातला अजून म्हणून ते विचार करतात त्याच्यावरती. सो वी हॅव टू होप दॅट, कारण हे त्याचं मूळ कारण ट्रेडमधनं झालेलं आहे आपण जे बघतोय त्याचं. पण थिंग्स विल बी रिअली एक्सपेन्सिव्ह आणि चॉईस आपला कमी होईल. म्हणजे देन वी विल हॅव टू टेक फ्रॉम विच एव्हर कंट्री इज विलिंग टू गिव्ह इट टू अस. दॅट इज द आयडिया. याच्यामधून थर्ड वर्ल्ड वॉर होऊ शकतं का, याबद्दल तुमचा काय अंदाज आहे? मला नाही वाटत थर्ड वर्ल्ड वॉर वगैरे काय? कारण ह्याच्या मागचं कारण असं आहे की जर जग जरी आपण किती म्हटलं तरी जगही आता तेवढं हुशार झालंय, इंटरेस्ट कळतो. उद्ध्वस्त करून घेण्यात स्वतःला काय अर्थ आहे? म्हणजे इट इज गोइंग टू बी, कारण तिसरं महायुद्ध ह्याच्यात न्यूक्लिअर येणारच आहे. कोणताही देश असा भूतपुळा नाहीये इन्क्लुडिंग इंडिया की आपण न्यूक्लिअर वेपन्स तयार करून ठेवलेत आणि ते वापरणार नाही आहोत. प्रश्न असा आहे की आपल्याला 3-4 हजार लागणार नाही, काही 200-500 मध्ये सगळं संपेल. मग ते उरलेले जे आहेत त्याचं करायचं काय, राईट? हा प्रश्न तो त्यांचे कोणी एलियन्स गिलियन्स येतील ते तो त्यांचा प्रश्न आहे, तो आपला नाहीये प्रश्न त्याचं काय करायचं. पण द होल पॉइंट इज वी डिड नॉट क्रिएट दिस टू डिस्ट्रॉय दिस. आणि आता अशी कोणाचीच अस्मिता नाहीये. टेक्नॉलॉजीमुळे काय झालंय, तुम्हाला कोणत्याही देशावरती आधिपत्य गाजवण्यासाठी काही नाही. अमेरिकेने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं, रशियन लोकांचा राग कुठे जास्त येतोय, अमेरिकेने बंद केलं की आम्ही ॲपल बिपल सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करणं बंद करणार. आता तुम्ही इमॅजिन करा, तिथे ज्यांना ही सवय लागली आणि त्याच्यावरती त्यांची हे चालली, तिथे हे प्रोडक्ट्स येणार नाही येणार, ते रशियन
पॉप्युलेशन इज गोइंग टू बी अफेक्टेड. सो आताचा हा वॉर आहे ना, म्हणून हा सरप्राइझिंग वॉर काय आहे, कारण मोस्ट ऑफ द वॉर्स कुड हॅव बीन टेक्निकल वॉर्स, बट दिस इज अ ॲक्च्युअल ग्राउंड वॉर. म्हणून ह्याच्या मागचं ॲक्च्युअल कारण काय आहे ना, ते अजून असं जगामध्ये पक्क कोणाला सांगता येत नाही की दिस इज व्हॉट इज इट. आभार. लहानपणी ऐकलं होतं युद्धस्य कथा रम्या वगैरे, आणि त्यावेळेला 2 युद्धही आपण अनुभवली होती तशी 65 आणि 72. माईक ऑन. आणि त्यावेळेला अगदी म्हणजे फक्त एवढंच पाहिलं होतं की दारा खिडक्यांना कागद लावा, ब्लॅकआउट होता, वरती गरगर आणि मोगी ऐकू यायचं वगैरे वगैरे. तिथपासून ते आज इथपर्यंत आपण आलो, आणि त्याचं इलॅबोरेशन मॅडमनी केलं. आणि काल बाजारात गेल्यावर एक गोष्ट जाणवली की गेल्या महिन्यात तेलाचा डबा 2200ला मिळत होता, तो काल 2800ला मिळाला. आणि दुकानदारांनी मलाच खडसावलं, काय तुम्ही टीव्ही आणि बघत नाही का, पेपर वाचत नाही का. आणि खरोखर खाद्यतेल बाजारातनं गायब झालं. खरोखर मी काल तो अनुभव घेतला 2 मार्केट्समध्ये. तुमचा जो प्रश्न होता ना सर, सनफ्लॉवर ऑइलचा, हां. हे जी इन्स्टंटली झालेले ना, हे इट इज नॉट बिकॉज ऑफ द वॉर. दिस इज पीपल मिसयुजिंग दिस इज अ मिसकॅल्क्युलेशन. हे काल जाणवलं मला बाजारामध्ये. काल ते बाजारात जाणवलं. एक्झॅक्टली ऑफ द अपॉर्च्युनिटी. आणि फिअर सायकोसिस असतो ना, आता झालंय म्हटल्यावरती तुम्ही 2 डबे घेणार, मग एव्हरीबडी प्रत्येक जण 2 केले. प्रत्येक जण ते टॉयलेट पेपरचं जे झालं एक्झॅक्टली. त्यामुळे हे म्हणजे काल आपल्या शरद पवार जे मार्केट आहे, आपलं मोठं मार्केट, तिथे शेंगदाण्याचं तेल अवेलेबल नव्हतं, राईस ब्रान अवेलेबल नव्हतं, फक्त सनफ्लॉवर आणि सोयाबीन ही 2च तेलं अवेलेबल होती. म्हणजे एवढा परिणाम 8 दिवसात दिसला. आणि आपण सामान्य माणसं असतो की त्यांना हे जास्त जाणवतं. आणि म्हणूनच मॅडम मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे, आणि ऑर्गनायझर्सना सुद्धा, की ह्याचे जे ग्राउंड लेवल परिणाम आहेत ते आपल्याला माहीत असायला हवे. कारण की आपण जसे काही प्रत्यक्ष युद्धात भाग घेत नसतो किंवा काहीच नसतो, फक्त टीव्हीवर आपण पाहतो आणि जे बडके उडाले ते आपल्याला दिसतात. पण हे जे अनालिसिस आहे आणि एलॅबोरेशन आहे ते करायची फार गरज होती. आणि ते आपण अतिशय समर्पकपणे आणि सुंदरपणे केलं. की आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं तर आपण दिलीतच, पण आपण अगदी म्हणजे एखाद्या गृहिणीप्रमाणे की याच्या मागचं शास्त्र काय आहे, याच्या मागचं ट्रेड, ऑइल, व्यापार आणि मिसाईल्स, या सगळ्या गोष्टींचा आपला जो अभ्यास होता. म्हणजे युद्ध म्हणजे फक्त एक पॉलिटिकली आपण पाहिलं नाही त्याच्याकडे, तर आपण ह्या सगळ्या पातळ्यांवर जाऊन त्याचं ॲनालिसिस केलं आणि आम्हाला ते समजून सांगितलं. आणि खरोखरच याबद्दल आपले खूप खूप आभार मानायला हवे. आणि माझ्यासारख्या एका गृहिणीला सुद्धा ते खूप चांगल्या रीतीने समजलं, याबद्दल आपले खूप खूप आभार. आम्ही आपलं फार मोठा सत्कार नाही, पण पाकळीच, फुल नाही, पाकळी म्हणून आपल्याला दिवशी भेट देऊ इच्छितो. तिथं स्वीकार करा.